एक राजा होता. त्याला 2 मुली व एक मुलगा होता. एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसेल. तसेच कधी मंदिरातही जात नसेल. वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे. परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते. या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे. पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे. Introducing InstaMoney Plus. Your wait for fast and easy credit. जुने कपडे घालायला द्यायचे. काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले. घरात नववधू आली. अमावस्या तिलाही नेहमी घालून पडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे. परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे. देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे. वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्याला आपल्या मुलीवर झाले आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत. पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे यात फार आवडते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाले काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल. त्याशिवाय ते गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल. श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल. म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही. म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली. तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला तिने सर्व सांगितले. राणी ही खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली. खूप पैसा, अडका, उंची कपडे दिले. परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय देतो. इतके दिवस तेथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल, नुसते देवदेव करून काही होत नाही, असे म्हणून दोघांची पाठवणी केली. येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. त्यांच्या हाताखाली 8-10 नौकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते. एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे. दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्ष निघून गेली. आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होते. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही. त्यात आई वडीलही गेले. तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड. त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते.
मग येथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल, किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे. तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे. असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली.